खरं तर गुडघेदुखी किंवा चालताना गुडघ्यांमध्ये वेदना निर्माण होणं किंवा गुडघे अवघडणं हे एकेकाळी वाढत्या वयाचं लक्षण मानलं जायचं आणि साधारण 50 नंतर हा गुडघेदुखीचा त्रास सुरू व्हायचा. मात्र अलीकडे कमी वयात किंवा तरुणांमध्ये देखील गुडघेदुखीचा किंवा गुडघे अवघडण्याचा त्रास निर्माण होऊ लागला आहे आणि कमी वयातच गुडघ्यांच्या समस्या निर्माण होण्यासाठी खरं तर अनेक कारणं त्याला जबाबदार आहेत. चुकीचा किंवा अयोग्य असा आहार, व्यायामाचा अभाव, सुस्त जीवनशैली आणि लठ्ठपणा याशिवाय इतर अनेक कारणामुळे कमी वयात गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही सुद्धा गुडघेदुखीने फार त्रस्त असाल तर हा घरगुती उपाय एकदा अवश्य ट्राय करा. आपल्याला ना गावरान लसूण घ्यायचा आहे आणि त्याच्या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे आलं. तुम्हाला माहिती आहे का, आल्यामध्ये एवढ्या अशा छान प्रॉपर्टीज असतात ज्याने आपल्या गुडघेदुखीवर आणि गुडघ्यावरती जर काही सूज आली असेल तर ती कमी करण्यास खूप मदत करतं. लसणामध्ये सुद्धा अशा प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्या गुडघेदुखीला खूप आराम देतात. त्यामुळे आपण यामध्ये अशाच वस्तू घेत आहोत ज्या गुडघेदुखीला खूप आराम देतील. तर मी इकडे आल्याचा एक छोटासा मध्यम आकाराचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतलेले आहे. तुम्हाला हा उपाय करत असताना रोज रात्री झोपण्याच्या आधी हळदीचं दुधाचं सेवन सुद्धा करायचं आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी मेथी दाण्याचं सुद्धा सेवन करायचं आहे. पण जर हा व्हिडिओ तुम्ही उन्हाळ्यात बघत असणार तर मेथी दाणे जरा बेतानेच खावे, कारण ते गरम असतात. नंतर आपल्याला किसणीचा वापर करून हा जो काही आपण आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या ग्रेट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण जी पुढे प्रोसेस करणार आहोत ती पटकनशी होईल आणि आपला वेळ सुद्धा फार वाचेल. बऱ्याचदा गुडघेदुखी फार होत असेल तर तुळशीचा रस सुद्धा फार कारगर ठरू शकतो. आपल्या घरामध्ये जो चव वाढवतो तो असतो लसूण. लसणाची जर आपल्या भाजीला छान अशी फोडणी बसली तर चव द्विगुणित होत असते. लसणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए आणि आयर्न असतं. यासाठी आपल्या आहारामध्ये लसणाचा नेहमी समावेश करावा. जेवण करत असताना 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या कांद्यासोबतच तुम्ही नक्की घ्यावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीराला खरंच त्याचा खूप फायदा होईल. आपण बाहेरूनच नाही तर इंटरनल सुद्धा त्याचं सेवन केलं पाहिजे. आता अशा पद्धतीने आपण किसणीचा वापर करून ते व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला भांडं घ्यायचंय. मी इकडे तडका पॅन घेतले आहे. आता आपल्याला लागणार आहे मोहरीचं तेल. तुम्हाला हे तेल किती प्रमाणात बनवून ठेवायचं आहे त्यानुसार तुम्हाला खरं तर इथे तेल घ्यायचं आहे. मोहरीचं तेल किंवा एरंडेल तेल, ज्याला आपण कॅस्टर ऑइल म्हणतो, ते घेऊ शकता किंवा मग आल्मंड ऑइल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण मात्र खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू नका. मोहरीचं तेल घेतलं तर अतिउत्तम, कारण मोहरीचं तेल हे गरम असतं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कापूर. तर कापूरच्या 1 ते 2 वड्या मी यामध्ये अशा पद्धतीने पावडर करून टाकत आहे. आपण अगदी हाताने जरी केलं तर त्याची व्यवस्थितरित्या पावडर होऊन जाते. तुम्हाला हे करत असताना सुक्या मेवाचं सुद्धा सेवन करायचं आहे. ड्रायफ्रुट्स हे गरम प्रभावाचे असल्याने वेदना कमी करण्यास मदत करतात. पण जर उन्हाळा असेल तर त्याचं सेवन सुद्धा तुम्हाला कमी करायचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये तसंही गुडघेदुखी ही जास्त प्रमाणात कमी होऊन जात असते. त्यामुळे तुम्हाला फक्त ह्या तेलाचा जरी तुम्ही वापर केला तरी उत्तम. आता आपण यामध्ये काय केलेलं आहे तर जे आपण ग्रेट करून घेतलं होतं अद्रक आणि लसूण, तर तो यामध्ये टाकला आणि पुन्हा मला तेल वाढवावंसं वाटलं तर मी यामध्ये पुन्हा मोहरीचं तेल ऍड केलेलं आहे. आता आपल्याला एकदम मंद आचेवरती हे जोपर्यंत एकदम काळपट होत नाही, जळून जात नाही, तोपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. म्हणजे यामध्ये आपण जे लसूण आणि आलं टाकलेलं आहे त्याचा पूर्ण अर्क त्या तेलामध्ये येईल. जसं जसं ह्या तेलामध्ये लसणाचा आणि अद्रकीचा पूर्ण अर्क उतरेल तसं हे शिजत असतानाच तुम्हाला खूप छान असा सुगंध येईल. तर हे तेल एवढं कारगर आहे, जर तुमचे तळपाय सुद्धा फार दुखत असेल तर त्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण पडलेलो असो आणि जर त्याला मुक्का मार लागलेला असेल तर आपलं जर वय वाढत असेल, वाढत्या वयामध्ये आपल्याला त्याचा त्रास फार जास्त जाणवतो. किंवा जर आपल्याला मुक्कामार लागलेला असेल आणि कुठं दुखत असेल तर गुडघेदुखीच नाही तर तिथे सुद्धा तुम्ही या तेलाने अवश्य मालिश करू शकता. आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण काळपट झालेलं आहे. या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे गरम गरम तेल आहे तर याला आता आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे.
नाहीतर चटका बसेल. हे तेल ना तुम्ही स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. पण जेव्हाही तुम्हाला हे वापरायचं आहे, तेव्हा मात्र तुम्हाला कोमट करायचं आहे आणि नंतरच त्याची मालिश करून घ्यायची आहे. म्हणजेच गुडघ्याच्या तिथे आपल्याला हे लावायचं आहे. तर अशा पद्धतीने छोटीशी वाटी घ्या स्टीलची आणि त्यामध्ये जेवढं तुम्हाला तेल लागतं मालिश करण्यासाठी ॲट अ टाइम, तेवढं तेल घ्यायचं आहे आणि त्याने मालिश करायची आहे. जोपर्यंत तुमचे गुडघेदुखी थांबत नाही, तोपर्यंत तुम्हाला रोज रात्री झोपण्याच्या आधी याने मालिश करायची आहे. असं केल्याने तुम्ही बघणार तुम्हाला काही दिवसातच खूप छान असा रिझल्ट मिळेल. तर तुम्ही हे एकदा अवश्य ट्राय करा आणि गाळणीचा वापर करून गाळून घेऊन हे तेल स्टोअर करून ठेवू शकता. एकदम कारगर असं तेल आहे, त्यामुळे तुम्ही अवश्य वापरा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला मला तेही कळेल आणि तुम्हा सर्वांचे आभार सुद्धा मानता येतील. त्यानंतर तुम्हाला रोज मालिश करायची आहे आणि तुम्हाला खरंच रिझल्ट मिळेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तर सबस्क्राईब नक्की करा. आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो जरूर करा. तर अशा पद्धतीने गोलाकार आपल्याला एकदम हळूवारपणे मालिश करत जायचं आहे आणि ही मालिश आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिट करायचं आहे. हे तेल जे आहे आपल्या याच्यामध्ये छान असं मुरलं गेलं पाहिजे आणि याचा शेक सुद्धा बसला पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा. बाय.